चला निघूया आपण आपल्या डेस्टिनेशन कडे. घेऊया देवाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. इतका सुंदर रस्ता, दोन्हीकडनं मस्त हिरवळ, खूप छान आपला प्रवास सुरू आहे. आणि सोबत सोबत विठ्ठलाचे एवढे सुंदर भक्तिगीत सुरू आहेत. खूप सुंदर हा आपला प्रवास आहे आजचा. समोर बघा किती सुंदर रस्ता आहे. दोघं साईडने शेती, मैदान आणि पूर्ण ग्रीनरी आणि एकदम स्ट्रेट, जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर एकदम स्ट्रेट रस्ता आहे. व्हिडिओमध्ये कसा दिसतंय तुम्हाला, पूर्ण रस्ता दिसतोय की नाही माहीत नाही, पण लाईव्ह बघायला इतकं भारी वाटतं. एकदम स्ट्रेट रस्ता आणि एकदम नॅरो रस्ता आहे हा. खूप भारी वाटतोय हा रस्ता. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आम्ही आलेलो आहोत रांजण खळगे बघण्यासाठी. तर आपण आहोत आता शिरूरजवळ एक गाव आहे निगोजे म्हणून. तिथं मडगंगा देवीचं मंदिर आहे आणि इथं आहेत एशिया खंडातील सगळ्यात मोठे रांजण खळगे आणि खूप छान असं देवीचं मंदिर देखील आहे इथं. कुंडमडाचा आपण एक ब्लॉग केला होता, तिथं देखील रांजण खळगे होते, पण इथले रांजण खळगे त्याच्यापेक्षाही मोठे आहेत असं म्हणतात आणि इथे बरंच काही पाहण्यासारखं आहे. तर बघूया काय आहे, की मोठे आहेत. एशिया खंडातले सगळे मोठे रांजण खळगे आपण बघणार आहोत. तर बघूया, चला चला. पार्किंग आहे, आपली गाडी पार्क केली आपण तिकडे आणि समोर आहे मंदिर आणि छान असा रस्ता आहे. रस्त्यावरनं आता आपण वॉक करत जाणार आहोत मंदिराकडे. आणि दोघं साईडने असे चाफ्याचे झाडं लावण्यात आले आहेत. मस्त, खूप छान वाटतंय. जवळपास पुण्यावरनं हे 80 किलोमीटर आहे. तर आपल्याला जवळपास 2 तासाच्या वरती लागले. 2-3 डिफरंट रोड आहेत. शिक्रापूरला येऊनसुद्धा आपण येऊ शकतो. आम्ही थोडासा मधला रस्ता घेतला होता. 5-10 मिनटं कमी फरक पडतो, पण जवळपास 2 तास पकडून चालायचं. ते पण आज रविवार आहे, सुट्टी आहे, ट्रॉफिक कमी आहे, अर्ली मॉर्निंग आहे, नाहीतर 2.5 ते पावणे 3 ताससुद्धा लागू शकतं. आणि आपण नवीन ॲडिशन केलेलं आहे Insta 360. तर त्याचा डेमो चालू आहे, कालच घेतला आहे आणि आज फर्स्ट व्हिडिओ होणार आहे त्याच्याने. मग कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, मस्त हवा चालते इथे. है ना? आणि पाण्याचा पण छान आवाज येतो आहे ना. चलो. कितीला आहे मावशी ओटी? 50 रुपयाला. आणि मंदिर बघा तुम्ही, किती सुंदर मंदिर आहे. आणि हे बघा इथं समोर मंदिर आहे, त्यानंतर बाजूला एक ब्रिज आहे, त्या साईडला पण एक मंदिर आहे. तर चला घेऊया आपण दर्शन आणि रांजण खळगेही बघूया कसे आहेत.
तर सर्वात पहिले दर्शन आपण घेणार आहोत गणपती बाप्पाचं. तर खूप सुंदर मूर्ती आहे, छोटीशी आहे पण खूपच सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता आहात. आणि मंडप बघा तुम्ही, भला मोठा मंडप आहे आणि इथं समोरच आहे घंटा. तर चैत्र महिन्यात इथं खूप मोठी जत्रा असते. निगोज ह्या गावामध्ये मळगंगेचं अजून एक मंदिर आहे. ते मंदिर पुरातन आहे आणि इथं देखील 2 मंदिरं आहेत ह्या नदीच्या काठावरती. तर इथली यात्रा खूप मोठी असते. तर ह्या यात्रेमध्ये 12 गाडे असतात. त्याचप्रमाणे कुस्त्यांचा एक मोठा जंगी आखाडा असतो आणि खूप मोठी ही यात्रा भरते. इथं ब्रिज आहे, या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि इथून आपल्याला रांजणखळगे पण दिसतील ब्रिजवरून जाताना. तर चला बघूया. तर कुकडी नदी आहे ही आणि ह्या नदीच्या काठावरती हे रांजणखळगे तयार झालेले आहेत. रांजणखळगे कसे तयार होतात ते आपल्याला माहिती आहेच. जे खडक असतात काडे, त्या खडकांवरती पाण्याच्या प्रवाहामुळे जो मृदू भाग असतो म्हणजे सॉफ्ट भाग तो निघून जातो आणि त्याच्यामुळे रांजणखळगे तयार होतात. तर बघूया आपण कसे आहेत रांजणखळगे इथले. दाखव बरं एकदा. आणि हे बघा, ही नदी आहे आणि समोर तुम्हाला होल दिसत असतील दगडांवरती, तर ते आहेत रांजणखळगे. आणि हा ब्रिज बघा, आणि हा ब्रिज बघा किती छान लिहिले गेले आहेत पुढे. तर हे बघा तुम्ही, रांजणखळगे दिसत असतील तुम्हाला दोघं बाजूंनी आणि मधून नदीचा प्रवाह जातोय. रांजणखळगे बनायला हजारो वर्ष लागतात, कारण रेग्युलर प्रवाहाने ते वर्षानुवर्षाच्या प्रवाहाने ते खळगे बनत असतात. आणि ह्या ब्रिजवरनं जाताना छान वाटते. थोडंसं हलतोय ब्रिज, पण व्यवस्थित पॅक आहे, भीतीसारखं काही नाही आहे. तर बघा तिकडनं समोरून पाणी येताना दिसतं आहे आणि भरपूर सारे रांजणखळगे दिसत आहेत. तिथंसुद्धा एक ब्रिज आहे, मला वाटतं तो आत्ता बनवलेला आहे हे बघण्यासाठी. तर आपण तिथंही जाऊया, त्या अगोदर आपण इकडच्या मंदिराचं दर्शन घेऊया. पण व्ह्यू खूप सुंदर आहे. मळगंगा नदीचं मंदिर समोर, ब्रिज आणि हे रांजणखळगे. किती छान व्ह्यू आहे हा. तर हे आहे मळगंगा मंदिर. त्या बाजूला जे आपण बघितलं ते कुंडदेवीचं मंदिर होतं आणि हे आहे मळगंगा देवीचं मंदिर. तर खूप जागृत असं हे देवस्थान आहे. येथील जे गावकरी आहेत जवळपासचे, तर त्यांची ही मुख्य देवी आहे आणि नववसाला पावणारी देवी असं म्हणतात. तर हे बघा, हे सगळे जे आहेत ना, हे सगळे रांजणखळगेच आहेत. आणि समोर पाण्याचा प्रवाह खूप वाढला आहे. जेव्हा मगाशी मी बघितलं तेव्हा एवढ्या स्पीडमध्ये पाणी येत नव्हतं, आत्ता खूप स्पीडमध्ये आहे. आणि बघूया तिथं वरती ब्रिजवरती गेल्यानंतर आपल्याला ते कसं दिसतं आहे विजन. पण रांजणखळगे तुम्ही जर बघाल तर खूप मोठे मोठे आहेत. तर इकडे मंदिराच्या बाजूलाच कुंड आहेत आणि त्या कुंडांना नावं देण्यात आली आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं रामकुंड आणि हे जवळजवळ 12.5 फूट खोल आहे. तसंच पुढेही दिसत आहेत सीताकुंड, मनकुंड आणि शिवकुंड. चला बघूया. आणि तो ब्रिज बघितला, केवढा मोठा ब्रिज आहे हा. लीलेश आणि विवेक, कार्तिक सगळे छोट्याशा ब्रिजवरनं जाताना. तर हे बघा तुम्ही, हे इथं असं खोल आहे आणि हे आपण क्रॉस करू शकत नाही, त्यामुळे हा छोटासा ब्रिज बनवण्यात आला आहे की जेणेकरून तुम्ही ह्या कुंडाच्या वरनं जाऊन बाकीचे
कुंड बघू शकता। हे 10.5 फूट खोल आहे। त्यानंतर आहे शिवकुंड, पुढे आहे हनुमान कुंड। भरलेलं असताना आपण सांगूच शकत नाही की हे किती खोल असू शकतं, म्हणून थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। जास्त खोल इथं लक्ष्मण कुंड आहे जे 20.9 फूट खोल आहे। वाव। आणि म्हणून सेफ्टी म्हणून ह्यांना हे असं चारी बाजूंनी पॅक केलेलं आहे। हा जो ब्रिज बनवण्यात आलेला आहे, तर आपण याला एक्सप्लोर करूया। आणि लीलेश ऑलरेडी निघालेले आहेत ब्रिजकडे जाण्यासाठी, तर चला। तर बघा, आपण चढून आलेलो आहोत वरती आणि पाठीमागे हा लांब सडक असा ब्रिज। आणि हे बघा, रांजणखळगी जे एशियामध्ये आणि गिनीज बुकमध्ये नोंद असलेले रांजणखळगे आपण बघत आहोत। कसं वाटतंय दादा? खूप छान निसर्गाचा एक अनुभव घेताना भारी वाटतंय। खरंच अप्रतिम आहे हे बघायला। ही सुंदर अशी रांजणखळग्यांची दुनिया पाहून असं वाटते की ह्या पृथ्वीवरील सगळ्यात छान शिल्पकार हा निसर्गच आहे। बघा इथला परिसर पूर्ण आणि आवाज तर बघा तुम्ही पाण्याचा, आणि खळगी तर बघा इथली, माय गॉड। तर हे प्लेस खरंच अलौकिक आणि डिफरंट आहे। या प्लेसला सगळ्याच दृष्टीने महत्त्व आहे, म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आपण म्हणू शकतो, नैसर्गिकदृष्ट्या म्हणू शकतो, धार्मिकदृष्ट्या देखील। त्यामुळे खूप डिफरंट आणि महत्त्वाचं हे प्लेस आहे आणि ह्या प्लेसला आज व्हिजिट देऊन आणि एक्सप्लोर करून खूपच भारी वाटतं आहे आम्हाला। तुम्हाला कसं वाटतं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तसं जोराचा पाण्याचा प्रवाह असताना या खळग्यांजवळ जाणं हे रिस्की पण असू शकतं, कारण पाण्याचा प्रवाह खूप फास्ट असतो आणि इथं भोवरे देखील तयार होत आहेत, त्यामुळे खूप डिफिकल्ट आहे खाली जाणं आणि त्याला खूप जवळून एक्सप्लोर करणं। ब्लॉग आम्ही आता इथे संपवतो आहोत। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये सुद्धा शेअर करा। आणि
आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे ब्लॉग आल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.